नमस्कार मित्रांनो, तुमचे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. 12वी पास विद्यार्थ्यासाठी जबरदस्त भरती निघाली आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच नवनवीन भरतीची माहिती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर येत जाईल. तर मित्रांनो, ही भरती एकलव्य मॉडेल निवासी शाळेमध्ये निघाली आहे. त्यामध्ये विविध पदे आहेत. त्याच्यातील एक पद म्हणजे लॅब अटेंडंट. याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात अगोदर या पदाविषयी असणारी शैक्षणिक पात्रता आपण बघणार आहोत. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 10वी पास आणि तुमच्याकडे लॅबमध्ये एखादा डिप्लोमा म्हणजेच DMLT सारखा डिप्लोमा असेल तर आपण हा फॉर्म भरू शकता, किंवा जर तुम्ही 12वी विज्ञान शाखेमध्ये उत्तीर्ण झाले असाल तरीसुद्धा हा आपण फॉर्म भरू शकता. त्यानंतर या पदासाठी तुम्हाला किती पगार मिळतो याची संपूर्ण माहिती आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, लॅब अटेंडंट हे पद लेवल 1चं असल्यामुळे तुम्हाला 18,000 पासून ते 56,900 पर्यंत पगार मिळू शकतो. तर मित्रांनो, या पदासाठी नेमक्या किती जागा आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते बघूया. तर मित्रांनो, या पदासाठी एकूण 146 जागा आहेत. त्यामधील ओपनसाठी 62, तर EWS साठी 14, OBC साठी 39 आणि SC साठी 21, तर ST साठी 10, अशा एकूण 146 जागासाठी ही भरती निघालेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजेच हा पेपर द्यायचा म्हणजे कोणकोणते विषय आहेत याची माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 पेपर द्यावे लागणार आहेत. त्यातील एक पेपरमध्ये जर तुम्ही क्वालिफाय झाले असाल तर तुम्हाला दुसऱ्या पेपरसाठी बोलवण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पेपरमध्ये कोणकोणते विषय आणि किती मार्कासाठी असतील याची माहिती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रिझनिंगचे 25 क्वेश्चन असतील. त्यासाठी तुम्हाला टोटल 25 मार्क राहतील. तसेच 25 क्वेश्चन हे मॅथचे राहतील. जनरल अवेअरनेसचे 20 क्वेश्चन राहतील, ते बी 20 मार्कासाठी. आणि कॅम्प्युटरचे सुद्धा 10 प्रश्न राहतील 10 मार्कासाठी. आणि लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि हिंदी दोन्ही याचे प्रत्येकी 10-10 क्वेश्चन राहतील. असे एकूण 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी राहतील. पेपर 1मध्ये तुम्हाला 2 तास वेळ मिळेल. जर तुम्ही पेपर 1 क्वालिफाय झाला म्हणजेच पेपर 2साठी एका जागेसाठी 10 विद्यार्थी बोलवण्यात येतील पेपर 2साठी. त्याचप्रमाणे पेपर 2चं पॅटर्न काय असेल तर ते बघा. 40 प्रश्न हे ऑब्जेक्टिव्ह असतील. 40 प्रश्न आहे म्हणजे बेसिक, म्हणजे ज्या विषयामध्ये तुम्हाला हे म्हणजे लॅबमध्ये, आणि 15 क्वेश्चन हे डिस्क्रिप्टिव्ह असतील. या 40 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी 40 मार्क राहतील. तर 15 क्वेश्चन जे डिस्क्रिप्टिव्ह आहेत त्याच्यासाठी तुम्हाला 60 मार्क राहतील. म्हणजे एकूण 55 क्वेश्चनसाठी तुम्हाला 100 मार्क राहतील. हा पेपर तुम्हाला 3 तासामध्ये सोडवायचा आहे. आणि फायनल जी मेरिट लिस्ट लागणार आहे ती पेपर 2च्या आधारावर लागण्यात येईल. त्यानंतर आपण बघूया फॉर्म भरण्यासाठी किती फी लागणार आहे. SC, ST, PW असो किंवा ओपन असो, OBC असो, सर्वांसाठी 500 ते 1,500 रुपये पे तुम्हाला करावे लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचे वय 30 वर्षापेक्षा कमी असावे लागते. तर SC, ST साठी 5 वर्ष, तर OBC साठी 3 वर्ष सूट देण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, याचे फॉर्म चालू झालेले असून भरण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2025 राहणार आहे. तर मित्रांनो, या भरतीबद्दल सर्व काही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. तरी तुम्हाला काही शंका किंवा काही अधिक माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन भरतीच्या माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतर अशाच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थांबूया.